ज्या पतीने विश्वासाने जन्मभराची साथ देण्याचं वचन दिलं होतं, त्याच पतीने आपल्याच पत्नीच्या हत्येचा कट रचला। कारण काय तर तब्बल 40 लाख रुपयांची विम्याची रक्कम। उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात 40 लाख रुपयांच्या टर्म इन्शुरन्सच्या लालसेपोटी एका नराधम पतीनं आपल्या 3 साथीदारांच्या मदतीनं पत्नीची निर्घृण हत्या केली आहे। एवढंच नाही तर हा रस्ते अपघात वाटावा यासाठी आरोपींनी मृत महिलेच्या मृतदेहावरून कार सुद्धा घातलेली आहे। मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून मृत पतीसह 4ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। हमीरपूर जिल्ह्यातील राठ हमीरपूर राज्य महामार्गावर ललपुरा पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या बैठकाधाम मंदिराच्या जवळ एका महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता। त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या असं लक्षात आलं की मृत महिलेचा पती अमर सिंग हा स्वतः पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचला होता, जेणेकरून कुणालाही त्याच्यावर संशय येऊ नये। परंतु पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा त्याच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या। पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं आपला हा गुन्हा कबूल केला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला रीता हिचा पहिला विवाह 2002 मध्ये मैनपुरीमध्ये झाला होता, ज्यापासून तिला 4 अपत्य आहेत। पहिल्या पतीच्या निधनानंतर रीताची ओळख मौदहा येथील ब्रह्मरौली गावातील रहिवासी असलेला अमर सिंग सोबत झाली। ओळख वाढल्यानंतर रीता आणि अमर सिंग यांनी सुमारे 2 वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला। मृत महिलेचे वडील सर्वेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमर सिंगने अत्यंत सुनियोजित कट रचून अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच रीताच्या नावावर 40 लाख रुपयांचा मोठा विमा काढला होता आणि विम्याचा पहिला हप्ता म्हणून तब्बल 2,60,000 रुपये भरले होते। 40 लाख रुपयांची विमा रक्कम हडपण्याच्या याच लालसेपोटी अमर सिंगने आपल्या 3 अन्य साथीदारांना या भयंकर कटात सहभागी करून घेतलं। आरोपींनी आधी रीताची गळा आवळून आणि नंतर अन्य मार्गाने हत्या केली। त्यानंतर ही हत्या वाटू नये आणि एक अपघात वाटावा हे भासवण्यासाठी तिचा मृतदेह महामार्गाजवळ टाकला आणि त्यावरून कार सुद्धा चालवली, जेणेकरून पोलीस आणि विमा कंपनी याला हिट अँड रन केस समजेल आणि सहजपणे विम्याची रक्कम आपल्या हाती लागेल असं अमर सिंगला वाटत होतं। पण पोलिसांनी चौकशी केली आणि अमर सिंगचा सगळा भंडाफोड झाला। या घटनेत आता आरोपींना अटक केलेली आहे, तरी पोलीस आणखी यात कुणाचा सहभाग आहे का याचा तपास करतायत। एकूणच या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा।